नमस्कार, दीक्षा कम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला ए आय वापरून आपल्याला ए आय प्रेझेंटेशन कशा प्रकारे बनवायचं असतं, पीपीटी प्रेझेंटेशन 2 सेकंदामध्ये तुम्ही बनवू शकता. तर पहिल्यांदा तुमच्याकडे जे ब्राउझर असेल ते ब्राउझर पहिल्यांदा ओपन करा. आता माझ्याकडे आहे गुगल क्रोम, याच्यावर मी डबल क्लिक करतो म्हणजे हे ओपन होईल. त्यानंतर हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्च करायचंय गॅमा ए आय पीपीटी मेकर असं सर्च करायचं तुम्हाला. गॅमा ए आय पीपीटी मेकर. तर असं सर्च केल्यानंतर जी फर्स्ट वेबसाईट येईल ना, याच्यावर तिला क्लिक करायचं आहे आपल्याला. आता इथं क्लिक केल्यानंतर ते विचारतं तुम्हाला साइन इन किंवा तुमचं लॉग इन असेल तर लॉग इन करून घ्या. लॉग इन तुमच्या जे काही तुमचं लॉग इन असेल ना तुमच्या क्रोमला किंवा तुमच्या ब्राउझरला, ते तुम्ही लॉग इन केलं तरी काही हरकत नाहीये. इथं क्लिक करा. आता माझ्याकडे इथं बघा ऑलरेडी विचारले कंटिन्यू विथ गुगल अकाउंट. तुम्ही तुमचं मॅन्युअली पण टाकू शकता ईमेल आयडी आणि पासवर्ड. तर मी काय करतो इथं माझा ऑलरेडी आहे अकाउंट लॉग इन, तर मी ह्याला लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर 2 मिनिटं वेट करा, थोडंसं ते चेक करतं की लॉग इन करायला. चेक केल्यानंतर नेट जर फास्ट असेल तर तुमचं लगेच होतं. तर तुझं नेट जर फास्ट असेल ना तर थोडंसं वेळ घेतं. आता इथं तुम्हाला काय करायचंय, क्रिएट न्यू. इथं बघा हे याला वेलकम स्क्रीन बोलतात त्याची. म्हणजे आपण जेव्हा गॅमाच्या वेबसाईटच्या ह्याला लॉग इन करतो तेव्हा हे असं येतं तुम्हाला. असं आल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय, क्रिएट न्यू ह्याच्यावर क्लिक करायचंय. क्रिएट न्यू वर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला ऑप्शन आहे पेस्ट इन टेक्स्ट, ह्याच्यावर क्लिक करा किंवा ह्याच्यावर पण क्लिक केलं तरी काय हरकत नाहीये. इथं मी इथं क्लिक करतो आणि इथं क्लिक केल्यानंतर मला इथं टाकायचं माझ्या टॉपिकचं नाव, म्हणजे तुमचं जे काय तुम्हाला ज्याच्यावर पीपीटी बनवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला काय टाकायचंय, तुमचं टॉपिक टाकायचंय म्हणजे टॉपिकचं नाव टाकायचंय. जसं की फॉर एक्झाम्पल मला टाकायचं इथं कम्प्युटर कोर्सेस इन्फॉर्मेशन इन हिंदी टाका, इंग्लिश टाका, तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये पाहिजे त्या तुम्ही लँग्वेज मध्ये घेऊ शकता. मी इन इंग्लिश घेतो किंवा तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे तर मराठीमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. ऑल लँग्वेज याला समजतात. ओके. तर कम्प्युटर कोर्सेस इन्फॉर्मेशन इन इंग्लिश घेतलं मी. आणि खाली यायचं जनरेट फॉर नोट्स, इथं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचंय. आणि खाली इथं कंटिन्यू टू प्रोमोट फॉन्ट एडिटर ह्याच्यावर क्लिक करायचंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1-2 मिनिटं वेट करायचंय, कारण जर तुमचं नेट फास्ट असेल तर ते जरा फास्टली काम करतं, जर नसेल तर थोडासा वेळ घेतं. तर इथं काय करायचं, आपल्याला 10 कार्ड अवेलेबल नसतात, म्हणजे जर आपण लॉग इन केलं फ्री मध्ये तर आपल्याला 8 किंवा 9 कार्ड आपण घेऊ शकतो. नाहीतर आपल्याला काय घ्यावं लागतं, त्यांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. मी 8 घेतो कार्ड. आपल्याला 8 कार्ड शिवाय जास्त कार्ड घेता येत नाही. तर इथं काय करायचं, आपल्याला ए आय जनरेट ऑप्शन तुम्हाला दिसतं इथं, याच्यावर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारतं थीम. एखाद्या वेळेस जर तुम्हाला थीम विचारलं, थीम म्हणजे काय की त्याला तुम्हाला कलर कोणता द्यायचा आहे, त्याला टेक्स्ट कोणता द्यायचा आहे, आणि तुम्हाला डायरेक्ट तो एआय जनरेट करून दे. बघा आता मला त्याने विचारलं नाही, तर आपण नंतर हे सगळं झाल्यानंतर त्याचा कलर वगैरे त्याचा फॉन्ट वगैरे आपण चेंज करू शकतो. 1-2 मिनिटं वेट करायचं. जर तुमचं नेट फास्ट असेल तर तुम्हाला लगेच 1-2-3 सेकंदामध्ये तो देऊन टाकेल तुम्हाला. 1-2 मिनिटं वेट करा, बघा किती फास्टली ते तुम्हाला प्रेझेंटेशन क्रिएट करून देतं आणि एकदम छान असं फोटो वगैरे सगळे ऍड करून देतं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला परत पॉवर पॉईंट ओपन करून त्याच्यामध्ये फोटो ऍड करण्याचा, परत टेक्स्ट टाईप करायचं, ते जनरेटर भेटले तुम्हाला. डायरेक्ट एक प्रॉम्प्ट टाकायचा, 2 सेकंदामध्ये तुम्हाला तो एआय प्रेझेंटेशन बनवून देतोय बघा. 1-2 मिनिटं बघा, वेट करा, बघा किती फास्ट ते चाललंय त्याचं काम. हे बघा 2 मिनिटं आलं बघा. आता आपले किती झाले कार्ड, 7 कार्ड झाले. आता अजून कुठले किती राहिले कार्ड, आता आपलं फक्त एक कार्ड राहिलंय. त्याला कार्ड्स बोलतात. आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन याला मध्ये स्लाइड बोलतात. तर बघा 8 कार्ड आपले लिहून झालेत बघा, त्यांनी आपल्याला बनवून दिले. एकदम एकदा सविस्तर पहिल्यांदा आपण वाचून घ्यायचं. बघा लक्ष द्या इकडे, एकदम सविस्तरपणे आपल्याला वाचून घेतल्यानंतर आपण इथे थीम पण चेंज करू शकतो. थीम म्हणजे काय, थीम म्हणजे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, की याचा कलर आपला जो असतो ना तो आपल्याला चेंज करायचा. काय करायचं आपल्याला, चेंज. तर इथे तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा टायटल तुम्हाला वेगळं पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. तर मला हा टायटल पाहिजे, मी ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा त्यांनी मला असं टायटल वाईज त्यांनी मला सगळं लिहून दिलं बघा. दिलंय ना. तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही थीम देऊ शकता. एडिट इथं ऑप्शन असतं थीम एडिटर नावाने. तुम्हाला जी थीम आवडेल ते तुम्ही थीम इथून घेऊ शकता. आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्याला सेव्ह करायचंय. सेव्ह म्हणजे काय की ह्याला प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आपल्या ह्याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये. तर एकदम सोपं आहे, काय हार्ड नाहीये. तर शेअर मध्ये जायचं आपल्याला.
शेअर मध्ये गेल्यानंतर आता आपल्याला ऑप्शन आहे एक्सपोर्ट. एक्सपोर्टवर क्लिक करायचं. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघायचं तुम्हाला कशामध्ये ते प्रेझेंटेशन करायचं आहे. एआय म्हणजे तुम्हाला पीडीएफ मध्ये करायचं आहे का पॉवर पॉईंट मध्ये बनवायचं, म्हणजे ते कशामध्ये एक्सपोर्ट करायचंय तुम्हाला ते विचारतोय. तर मला कशामध्ये करायचंय, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये करायचंय. तर मी याला क्लिक करतो. तर एक 2 सेकंद वेट करा, तुम्हाला ती येऊन जाईल बघा. 2 सेकंद वेट केल्यानंतर ते विचारतंय. एक दोन डाउनलोड करायला थोडासा वेळ घेईल बघा. इथं क्लिक करा म्हणते, क्लिक हर टू डाउनलोड. बघा डाउनलोड झालं आपलं. याच्यावर तुम्ही डबल क्लिक करून एआय प्रेझेंटेशन तुम्ही डाउनलोड करून याला तुम्ही एडिट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही विदिन 2 सेकंड मध्ये एआय चे प्रेझेंटेशन तुम्ही कितीही बनवू शकता. असं काही लिमिट नाही त्याला. म्हणजे तुम्ही तुमचं कॉलेजची पीपीटी असतील किंवा तुमच्या शाळेची पीपीटी असतील, तर 2 सेकंदामध्ये तुम्ही एआयचं प्रॉम्प्ट टाकून तुम्ही हे एआय प्रेझेंटेशन क्रिएट करू शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक करा. धन्यवाद.